हरी हरी जय जय राम हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरि जय 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 राम कृष्ण हरे हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम जय 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 राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे जय जय हरि जय जय राम हरि हरि जय हरि हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि 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 जय राम हरि हरि जय जय राम जय 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 राम जय 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 राम जय 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 राम जय जय हेलो 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 हरि रूप पाहता लोचनी 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 लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा बरबा सुख झाले होता तरी सुख झाले होता तरी तो विठ्ठल तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा बरबा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा बरबा विठ्ठली आवडी आवडी तो विठ्ठल बरबा तो विठ्ठल बरबा सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे पाप रखु महादेवीवर हे पाप रखु महादेवर विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा बरबा मापर कुमा देवीवर समाज कुमा देवीवर विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा हरी 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 तो हा माधव बरबा टाटा तो हा माधव माधव बरबा विठ्ठल बरबा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा
विठ्ठल बरबाई हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय 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 राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरे 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 जय 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 हरे जय 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 राम हरे 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 जय जय राम जय 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 राम जय जय राम जय 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 हरे जय 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 राम कृष्ण जय जय राम हरि जय 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 राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरे हरे राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय 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 राम राम कृष्ण हरि जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम झाले राम राज कायमुने आम्हासी झाले राम राज राज कायमुने आम्हासी आम्हा हरे राम राज कायमुने आम्हासी झाले राम राज राज कायमुने धरणी धरी पिका काही ओळीला म्हैसी धरे धरे पिके काही ओळला म्हैसी धरणी धरी पिका गाई ओळीला म्हैसी हो धरे धरे पिके काही ओळला म्हैसी हरी राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओविये राम वेळो वेळा राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओविये ओविये राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओविये राम वेळो वेळा गाऊ हे तळीता कांडिता जेविता गे बाई तळीता तळी तळी तळीता 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 कांडिता कांडिता जेविता गे बाई बाई राम वेळा आम्ही गाऊ ओविये राम 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 वेळो वेळा वेळो वेळा आम्ही गाऊ राम वेळो वेळा आम्ही गाऊ राम वेळो वेळा स्वप्नी दुःख मोनी न देखे डोळा सुख नामाचा गजरे भय सुचले कळी काळा गजरे भय सुचले कळी काळा तुका म्हणे रामे सुख तिथले आपुले तुका म्हणे रामे सुख तिथले आपुले तया गर्भवाचा येणे जाणे खुंट आले गर्भाला येताने खुंट तया गर्भवाचा येणे जाणे खुंटले तया गर्भवाचा तया गर्भवाचा तया गर्भवाचा येणे जाणे खुंटले 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 राम वेळ वेळा आम्ही गाऊ ओविये राम वेळो वेळा वेळो वेळा आम्ही गाऊ ओविये राम ओवी वेळा आम्ही गाऊ ओविये टाटा राम वेळो वेळा
ललिता कांडिता जेविता गे बाई ललिता कांडिता जेविता गे बाई दलिता कांडिता दलित 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 दलिता कांडिता दलित 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 कांडिता दलिता कांडिता दलिता कांडिता दलिता कांडिता दलिता कांडिता जेविता गे बाई दलिता दलिता कांडिता जेविता गे बाई जेविता गे बाई 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 राम वेळो वेळा आम्ही जाऊ ओविये हे राम वेळो वेळा आम्ही जाऊ ओविये राम वेळो वेळा आम्ही जाऊ ओविये हे राम वेळो वेळा आम्ही जाऊ ओविये रखुमाई जय जय बोला 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 रखुमाई जय जय रखुमाई रखुमाई राम वेलो गावोवी धरणी तरी पिके गाये ओळखल्या माशे ओळखल्या मशे धरणी तरी पिके गाये ओळखल्या म्हशी धरणी धरी पिके गाई कोळाला म्हशी राम वेळो वेळा मी गाऊ विजे राम वेळो वेळा मी गाऊ ओ विजे दैता कांडिता वाटाळ जेविता गे जेविता गे माये जेविता गे दैता कांडिता कांडिता दैता कांडिता दैता कांडिता दैता कांडिता दैता दैता कांडिता का दैता कांडिता दैता कांडिता दैता कांडिता
दयता 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 कांडिता देविता दयता कांडिता जविता दयता कांडिता धन साग मग ग साग मग पद मप गम रे तन धन साग मग तने द अगमद गमने द मद सगमद पद मप गमदनि सनि सदनि मद गमदनि सा गमदनि सा गमदनि टाळी हा दडता कांदेता दडता कांदेता दडता कांदेता शिवते गे माये जीवितेगा जीविता 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 गे भाई गे भाई सरिता कांदिता जीविता बाईये 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 ला बाईये देविता दलिता देविता दलिता दलिता
जेविता बाई गे बाई गे बाई बाई दयता कांडिता जेविता गे माय दयता नदरे 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 गमदने सा गमदने सा धनि सा धनि सा धनि सा ने गम गम सा धनि सा धनि सा धनि सा ने गम धनि सा धनि सा धनि सा ने गम गमदने सा 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 धनि सा धनि सा धनि सा ने गम गम धनि सा धनि सा धनि सा ने गम धनि सा धनि सा धनि सा ने गमदने सा 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 धनि सा धनि सा धनि सा ने गम Gamadani जेविता गे बाई जेविता दयता कांडिता जेविता गे बाई दयता कांडिता जेविता गे बाई राम वेवे विठ्ठल 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 टाळी 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 सर्वांनी सर्वांनी बसलेल्या माता भगिनी पुरुष वर्ग सर्वांनी पुरुष मंडळी पुढे सारखा बाबा विठ्ठल विठ्ठल पुढे पुढे सरका ना पुरुष मंडळी मागचे आले की मागे बसतील तुम्ही सरका पुढे माऊली भाऊ या पुढे सरका सरका या पुढे पडकाड पुढे पुढे या माता हे कन्या दीदी तुम्ही उठा सगळ्या पुढे पुढे सरका विठ्ठल मागचे आले की मागे बसतील सरका सरका मध्ये जागा सोडू नका सरका पटकन हे मागचे बसलेले उठा तरुण मंडळी ओ रिलेटिव्ह मॅन उठा 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 धन्यवाद या माऊली पुढे या 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 धन्यवाद विठ्ठल 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 कुंडली कवरदारी महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की प्रभु रामचंद्र भगवान की गोपाल कृष्ण भगवान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव हर हर
स्वानंद सुखनिवासी सद्गुरु महाराज की जय। अरे भाई सब संतन की जय। झाले रामराज्य, झाले रामराज्य काय उडे आम्हासी. झाले रामराज्य काय उणे आम्हासी, झाले रामराज्य काय उणे आम्हासी. धरणी धरी पीक गाई ओळील्या म्हशी, राम वेळवेळा आम्ही गाऊ ओविये. दळिता कांडिता जीविता गे बाईये, स्वप्नेही दुःख कोणी न देखे डोळा, स्वप्नेही दुःख कोणी न देखे डोळा. नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. दळिता कांडिता जीविता गे बाईये, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. तया गर्भवासा येणे जाणे खुंटले, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. दळिता कांडिता जीविता गे बाई. श्री गुरु चरण सरोज रज, निज मनु मुकुर सुधारी. बरनौ रघुबर बिमल जसु, जो दायकु फल चारि. बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौ पवन कुमार. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपिसति हो लोक उजागर. रामदूत अतुलित बलधामा, अंजनी गोत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी, कुमत निवार सुमत के संगी. कंचन वरण विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा. तुलसीदास सदा हरिदेरा, की जय नाथ हृदय महाडेरा, की जय नाथ हृदय महाडेरा. पवन तनय संकट हरन, मंगल मूर्ति रूप. राम लखन सीता सहित, हृदय बसऊ सुरभूप. श्यावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय, बोलो रे भाई सब संतन की जय. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयोधमुख्यं, श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. सर्वांनी बोला, सर्वांनी जय राम जय जय राम. वृंदावन
केरा देशा वृंदावन तेरा देशा धरती के राजा उजनी के राजा सीता के राम बोलो राधा के श्याम सीता के राम बोलो राधा के श्याम श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय 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 बोला राम बोला बोला जय जय राम ओ हरे रामा राम राम हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे कृष्णा 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 हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे राम कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे राम 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 हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे राम राम हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे राम हरे हरे राम हरे झाले रामराज्य काय उणे आम्हासी झाले रामराज्य काय उणे आम्हासी धरणी धरी पीक गाई ओळील्या म्हशी राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये दळिता कांडिता जीविता गे बाई स्वप्नेही दुःख कोणी न देखे डोळा स्वप्नेही दुःख कोणी न देखे डोळा नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये दळिता कांडिता जीविता गे बाई तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तुका म्हणे रामे सुख दिले आपुले अया गर्भवासा येणे जाणे खुंटले राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये दळिता कांडिता जीविता गे बाई प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान वैराग्य रागरसित सकलकंठभूषण ज्ञानेश्वरीय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा हा जगप्रसिद्ध असा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये त्रेतायुगामध्ये घडून गेलेलं रामराज्य आज आम्हा समोर कलियुगामध्ये सर्वांच्या आत्यंतिक श्रेया करता शोकनाश आणि आनंदाबाबती करता अर्थात दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती तुम्हा सर्व भाविकाला होण्याकरिता स्वानुभूतीने त्रेतायुग रामराज्याचं कलियुगामध्ये वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबराच्या मुखारविंदातनं बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरिकीर्तना करता घेतलेला हा जगप्रसिद्ध अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, झाले रामराज्य काय उणे आम्हासी धरणी धरी पीक गाई ओळील्या म्हशी. रामाचं राज्य आलं. आता तुम्हीच सांगा, आक्षेपार्थाने विचारतात काय उणे आम्हासी, आम्हाला कोणती उणीव, कोणती कमतरता, कोणती न्यूनता, कोणती अपूर्णता आहे. आक्षेपार्थाने विचारल्याच्या नंतर आपल्याकडनं उत्तर अभिप्रेत आहे. राम राज्य आल्याच्या नंतर आता कुठली उणीव, कुठली कमतरता, कुठली अपूर्णता, कुठली न्यूनता आता राहिली नाही. पण मग महाराजांना विचारलं, हे रामराज्य येण्याकरता आल्याच्या नंतर त्या रामराज्यामध्ये आनंद भोगण्याकरता आपण नेमकं काय करणार, काय केलं, काय करत आहात. महाराज म्हणतात, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. राम नामाच्या ओव्या आम्ही वेळोवेळी गाणार. म्हणजे गोविंद गोविंद मना लागली या छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. किंवा दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पोवाडे. रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवत हे. अशा पद्धतीने राम नामाच्या ओव्या आम्ही वेळोवेळी गाणार.
आणि उपलक्षण म्हणून बनतात. स्वप्रतिपादिकत्व सती स्वइतर प्रतिपादकत्व उपलक्षणत्व. उपलक्षणाने बनतात दळिता म्हणजे जात्यावर दळण दळत असताना, कांडिता उखळामध्ये कांडणकाम करत असताना, आणि जेविता अगदी राम म्हणता ग्रासो ग्रासी तोच जेविला उपवासी. अशा पद्धतीने राम नामाच्या ओव्या आम्ही गाणार. पण तुकोबरायला विचारलं या राम नामाच्या ओव्या गायल्याचं फल काय? प्रयोजनम अनुद्दिशन मंदोपी प्रवृत्तते. कर्ता कर्मामध्ये प्रवृत्त होताना फलाची अपेक्षा करतो. राम नामाच्या ओव्या गायल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये लाभ काय, फल काय प्राप्त झालं? 2 फल सांगितले. त्यापैकी 3ऱ्या चरणामध्ये शोकनाश हे फल आहे. ते सांगताना महाराज म्हणतात स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा, आणि नामाच्या गजरे भय सुटले काही काळा. आमच्या जीवनामध्ये दुःख नावाचा काय प्रकार आहे तो स्वप्नात देखील राहिला नाही. जगात सगळ्यात मोठी भीती आहे काळाची. एक प्रसिद्ध सुभाषित आहे, भोगे रोगे भयम कुले च्युती भयम वित्ते नृपलात भयम माने दैन्य भयम बले रिपू भयम रूपे जराया भयम शास्त्रे वादे भयम तपे इंद्रिय भयम काये कृतांतात भयम सर्वान वस्तू भयान वित्तम भुई तृणाम वैराग्य मेवा भयम. या श्लोकामध्ये 9 प्रकारच्या भीती सांगितल्या. त्यात सर्वात मोठी भीती आहे काळाची. कारण काळाच्या पुढे कोणाचंच बळ चालत नाही. मग तो किती संपत्तीवाला आहे, किती सत्ताधीश आहे, काळ हा विचार करत नाही. जगद्गुरु तुकोबरायचं नाटातले एक प्रसिद्ध वचन आहे. महाराज म्हणतात मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तै यम आज्ञा. याचा अर्थ असा आहे की काळाचं बळापुढे कुणाचंच बळ नाही, पण नामापुढे काळाचं बळ चालत नाही. म्हणून नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. हे 2 फळं म्हणजे याला शोकनाश म्हणा, अनिष्टाची निवृत्ती. आणि इष्टाची प्राप्ती काय? तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. आपुले म्हणजे स्वरूपभूत सुख, राम म्हणजे साक्षात परब्रह्म आहे. आणि उपनिषद सांगतं योबई भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ती. भूमा नाम ब्रह्म परमात्मा तो सुखरूप आहे. सुखरूप आहेसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेविने जीवा सुख नये. आपल्याला देव नको आहे, ब्रह्म नको आहे, पण सुख हवा आहे. आणि तुकोबराय म्हणतात तुम्ही देवाला बाजूला सारून ब्रह्माला बाजूला सारून सुखाची अपेक्षा कराल तर ते स्वप्नातही प्राप्त होणार नाही. कारण तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, स्वरूपभूत सुख दिल्याच्या नंतर मग तया गर्भवासा येणे जाणे खुंटले, नस पुनरावर्तते आत्र येव समोबलियंते. जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाग, अशी स्थिती त्याला प्राप्त होते. तुम्ही बारकावेने हा शब्दशः अर्थ सांगताना लक्षपूर्वक ऐकला असेल तर 3 गोष्टी आपल्या लक्षात आल्या. कोणत्या? राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवे दळिता कांडिता जेविता गे बाई, तो आजच्या अभंगाचा अधिकारी आहे. झाले राम राज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पीक गाई ओळील्या म्हैसी. हे म्हणत असताना 4 राज्यापैकी राम राज्याचा विशेष प्रतिपादन करणं हा या अभंगाचा विषय आहे. आणि स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. आणि तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. हे या अभंगाचं प्रयोजन आहे. हे शास्त्रीय शब्द आहे, पण आपण थोडंसं एकाग्र चित्ताने ऐकलं का लक्षात यायला काही हरकत नाही. मी 3 शब्द सांगितले, अधिकारी, विषय आणि प्रयोजन. अभंग किती चरणाचा? 4 चरणाचा. कोणत्या संताचा? तुका म्हणे म्हणजे तुकोबरायाचा. पण मग या तुकोबरायांनी या 4 चरणाच्या अभंगामध्ये 3 गोष्टी आपल्याला सांगितल्या. त्यात पहिल्या चरणामध्ये विषय आहे, दुसऱ्या चरणामध्ये अधिकारी आहे, आणि 3ऱ्या आणि 4थ्या चरणामध्ये प्रयोजन म्हणजे फल आहे. आणि सांगणारे तुकोबराय यांना प्रतिपादक म्हणतात, आणि जे सांगितलं जातं त्याला प्रतिपाद्य म्हणतात. त्या दोघांमध्ये संबंध आहे, प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध. विठ्ठल विठ्ठल कुंडली का वरदा हरी विठ्ठल जगद्गुरु तुकाराम सद्गुरु यामध्ये एक महत्वाचा भाग असा आहे का जगद्गुरु तुकोबरायाची वाणी आणि आपल्या सामान्याची वाणी याच्यामध्ये फरक आहे. आपली सामान्याची वाणी कशी असते? तुकोबराय म्हणतात अनंत वाचाळ बरळती बरळ तयाकायचा दयाळ पावे आहे. आपण काहीही बोलतो, केव्हाही बोलतो, कुठेही बोलतो, म्हणून आपलं बोलण्याला फारशी किंमत नसते, मोल नसते. आणि संतांचं बोलणं तुकुनी घेतले मोती जैसे, सात आणि मवाळ मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे.
जगद्गुरु तुकोबरायाची वाणी पतिव्रता आहे, हे गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत यांचं वाक्य आहे. आणि पतिव्रता ज्ञानोबराय म्हणतात पतीची माता अनुसरुणी पतिव्रता अनायासे आत्मयता भेटीची गा, किंवा पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रता नेणे अनेकाची स्तुती सर्वभावे पती ध्यानी म्हणे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. किती कितीतरी वचन आपण ऐकतो. एक प्रसिद्ध सुभाषित आहे, पतिव्रतेचे 6 लक्षण सांगितलेले आहेत. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता, शयनेषु रंभा, धर्मानुकुला, क्षमया धरत्री, षडगुणम एतद्दी पतिव्रता नाम. या 6 गुणांनी युक्त असते तिला पतिव्रता म्हणतात. तुकोबरायाची वाणी पतिव्रता आहे. आणि पतिव्रता असल्यामुळे ती अन्याचं वर्णन करत नाही. अन्याचं म्हणजे दोघाशिवाय तिसऱ्याचं करत नाही. एक धरला चिते आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा. एक धरला चिते आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, पती पती. एक धरेला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. अर्थात जगद्गुरु तुकोबरायाची वाणी पतिव्रता आहे. आणि पतिव्रता असल्यामुळे पतिव्रता नेणे अनेकाची स्तुती, स्तुती अथवा निंदा करावी देवाची, इतराची नाही. म्हणून भगवंत किंवा भगवत मान्य संत यांच्याशिवाय जगद्गुरु तुकोबरायाची वाणी तिसऱ्याचं वर्णन करत नाही. संत भगवत मान्य संतांचं वर्णन 4 प्रकाराने करते आणि भगवंताचंही वर्णन 4 प्रकाराने करते. मी ते 4 प्रकार सांगतो. 4 शब्द ध्यानात ठेवायची जबाबदारी तुमची आहे. कारण एकल्याचं नव्हे खेळ, म्हणून मेळ मिळविला तुम्ही आम्ही खेळी मेळी गादारवळी आनंदे, चालेल ना. तर पहिला शब्द आहे संतांच्या स्थूल देहाचं. दुसरा शब्द आहे संतांच्या तात्विक स्वरूपाचं. तिसरा शब्द आहे संतांच्या कार्याचं. आणि चौथा शब्द आहे संतांच्या स्वरूपाचं. किती झाली? 4. मग सांगा बघू पहिला शब्द. बरोबर आहे, संतांच्या देहाचं. 2 त्यांच्या स्वरूपाचं. 3 त्यांच्या कार्याचं. आणि 4 संतांच्या संबंधीचं. आता तुम्ही म्हणाल नाही प्रतिज्ञा मात्रेने वस्तुसिद्धी किंतु लक्षणाप्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. संतांचं 4 प्रकाराने वर्णन करतात, त्याला पुरावा द्या, गाथ्यातले प्रमाण द्या. मी आपल्या समोर गाथ्यातले एक प्रमाण ठेवतो. असे हजारो प्रमाण आहे, शेकडो प्रमाण आहे. पण तितकासा वेळ आपल्याकडे नाही, कारण अभंगाचं चिंतन आपल्याला पुढे करायचं. तर संतांच्या देहाचं, स्वरूपाचं, कार्याचं आणि संबंधीचं वर्णन करणारे 4 प्रमाण एक सगट मी आपल्या समोर ठेवतो. भजन करा. विठ्ठल विठ्ठल पवित्र तो देहवानी पुण्यवंत, जो बसे आच्युत सर्व काळ. पवित्र तो देहवानी पुण्यवंत, जो बसे आच्युत सर्व काळ. पवित्र सोवळी एकतीस भूमंडळी. पवित्र सोवळी एकतीस भूमंडळी. हरी भजनी हे ढवळीले जग, तू कवीला लाग कळी काळाचा. हरी भजनी ढवळीले जग, तू कवीला लाग संताची गावी प्रेमाचा सुकाळ. गावी प्रेमाचा सुकाळ. नाही तळमळ दुःखलेश, नाही तळमळ दुःखलेश, नाही तळमळ दुःखलेश, नाही तळमळ दुःखलेश. 4 प्रमाण 4 पुराव्या करता दिले. पहिला प्रमाण संतांचं कशाचं वर्णन करतात म्हटलं आपण. तुम्ही असे नाराज नका बसू ना, थोडंसं खेळीमेळी आहे ना, आनंद घ्या. मग पहिलं कशाचं वर्णन करतात? संतांच्या देहाचं, स्थूल देहाचं. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत प्रमाण दिलं. दुसरं संतांच्या तात्विक स्वरूपाचं, त्याकरता पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी हे वचन आपण पाहिलं. तिसरं संतांच्या कार्याचं, हरी भजनी हे धवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. आणि चौथा आहे संतांच्या संबंधीचं, संतांची गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःखलेश. हे संतांच्या 4 प्रकाराने वर्णन करतात. जसं संतांचं 4 प्रकाराने वर्णन करतात, तसं भगवंताचंही 4च प्रकाराने जगद्गुरु तुकोबराय अभंग गाथेमध्ये वर्णन करतात. 1 भगवंताच्या मूर्त स्वरूपाचं, 2 भगवंताच्या अमूर्त स्वरूपाचं, 3 भगवंताच्या कार्याचं,
आणि चार भगवंताच्या संबंधीचं त्याचेही चार पुरावे आपल्या समोर देतो. विठ्ठल 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 राजसस कुमार मदनाचा पुतळा रविशेषी कळा लोपलिया रविशेषी कळा लोपलिया रविशेषी कळा लोपलिया राजसुकुमार मदनाचा पुतळा रविशेषी कळा लोपलिया रविशेषी कळा लोपलिया रविशेषी कळा लोपलिया आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियाचे जे का निज ध्येय योगिया जे का निज ध्येय योगिया आनंदालय नित्य निरामय जय योगयाचे योगयाचे धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना आपुल्या पाळीसी भक्तजना आपुल्या पाळीसी भक्तजना अवतार घेसी आपल्या पाण्याचे भक्तजना आपल्या पाण्याचे भक्तजना देवाच्या मूर्त स्वरूपाचं म्हणजे राजसस कुमार मदनाचा पुतळा, देवाच्या अमूर्त स्वरूपाचं आनंद आद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियाचे, देवाच्या कार्याचं धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना आणि देवाच्या संबंधीचंही वर्णन करतात. हे गड्यानो 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 राजा किर झाला गड्यानो राजा किर झाला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी गड्यानो राजा की रे झाला गड्यानो राजा की रे झाला कृष्ण सिंहासने बैसला कृष्ण सिंहासने बैसला कृष्ण सिंहासने बैसला बैसला पावा मोहरी भोंगडी आम्ही खेळू यमुने तडी नाचा पाऊल्या देवोडी नाचा पाऊला देवोडी कृष्ण आमुचा की रगडी गड्यानो गड्यानो हे गड्यानो राजा की झाला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला सिंहासनी बैसला सिंहासनी. ही जी चार प्रमाण आपण पाहिली तर देवाच्या चार प्रकाराचं वर्णन करतात. देवाच्या मूर्त स्वरूपाचं त्याकरता प्रमाण म्हटलं आपण राजसस कुमार मदनाचा पुतळा. देवाच्या अमूर्त स्वरूपाचं त्याकरता प्रमाण म्हटलो आनंद आद्वय नित्य निरामय. देवाच्या कार्याचं धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजना आणि देवाच्या संबंधीचं म्हणजे गड्यांनो राजाकीर झाला द्वारकाधीश परमात्म्याचं. आता पटकन बोला, जगद्गुरु तुकोबरायाची वाणी काय आहे म्हटलं आपण? मी सगळं उक्त मीच घेतलेलं आहे का? तुम्ही काहीच नाही का? बोला ना मग. तुकोबरायाची वाणी काय आहे? हा बरोबर ना, मग पतिव्रता आहे. आणि पतिव्रता असल्यामुळे ती दोघाच्या अतिरिक्त तिसऱ्याचं वर्णन करत नाही. पण दोघाचं वर्णन करते ती पतिव्रता का एकाचं वर्णन करते ती पतिव्रता? एकाचं वर्णन मग इथे दोघाचं काही ती दिसायला दोन आहे असायला एक आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता तुम्ही मला दिसायला दोन आणि असायला एक हे कसं? त्याचं उत्तर आहे का? या धरातलावरती येतं संत येतात का, जंत येतात का, भगवंत येतात का, तिघेही येतात? माझं बोलणं कळत नाही का? मी पाकिस्तानीमध्ये बोलतो का आपल्या महाराष्ट्रातच बोलतो? मराठीतच बोलतो ना. मग मी असा प्रश्न केला, बोला ना तुम्ही मोकळं.
या धरातलावरती या मृत्यू लोकामध्ये जंत येतात, संत येतात, भगवंत येतात का तिघही येतात? तिघही येतात. जंतही येतात म्हणजे जीव तुम्ही आम्ही, संत येतात ज्ञानोबा आहे तुकोबा आहे, आणि भगवंत येतात दुर्जनाचे येणे करुणे संहार पूर्ण अवतार रामकृष्ण. मग तिघेही येतात, पण तिघे कशा करता येतात? जंत म्हणजे जीव तुम्ही आम्ही कर्मामुळे येतो, संत आपलं भगवंत कर्तव्य म्हणून येतात, आणि संत हे करुणा म्हणून येतात. किती शब्द झाले? 3. कर्म म्हणून येणारे तुम्ही आम्ही, कर्तव्य म्हणून येणारा भगवंत, आणि तुमची आमची करुणा म्हणून येणारे ते संत. आता प्रमाण आपल्याला सर्वांच्या पाठात आहे. केले कर्म झाले, केले कर्म झाले, केले कर्म झाले, केले कर्म झाले, तेची भोगा आले. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती करले कर्म झाले. केले कर्म झाले, 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 तेची भोगा आले. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती केले कर्म झाले. केले कर्म झाले, केले कर्म झाले, तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती केले कर्म झाले. तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हर फली चिंता. हरिमुखी गाता, हर फली चिंता, त्यानं मागून जन्म घेणे. हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हर फली चिंता. हरिमुखी गाता, हर फली चिंता, त्यानं मागून जन्म घेणे. हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हे नाथबाबाचं प्रसिद्ध वचन आहे. हरिमुख केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐशी किती. आपली इच्छा असो अगर नसो आपल्याला यावंच लागतं. मग जंत कशा करता येतो? जंत म्हणजे जीव. उत्तर येतो कर्म भोगण्याकरता येतो. बरं, मग भगवंत कशा करता येतात? कर्तव्य म्हणून येतात. काय कर्तव्य आहे देवाचं? गीतेमध्ये परमात्मा सुमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. देव सांगतात मी कधी येतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. पुढे म्हणतात साधूनां परित्राणाय दुष्कृतां विनाशाय धर्म संस्थापनार्थाय अहम युगे युगे संभवामी. 3 कार्याकरता परमात्मा येतात. एक साधूंचं रक्षण, दुष्टांचा नाश, आणि धर्माची स्थापना. म्हणून म्हणतात घेवोनिया चक्र गदा, घेवोनिया चक्र गदा, घेवोनिया चक्र गदा, घेवोनिया चक्र गदा, घेवोनिया 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 घेवो चक्र गदा, घेवोनिया चक्र गदा, घेवोनिया चक्र गदा, घेवोनिया चक्र गदा. हाती धंदा करीतो, हाती धंदा करीतो, हाती धंदा करीतो, हो हाती धंदा हरी हो हो. भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी. हाती धंदा करीतो, हाती धंदा करीतो, हाती धंदा करीतो, हाती धंदा करीतो. भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी. वाजा ना त्यांच्याकरता वाजायचा. घेऊन या चक्रगदा, हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापासी, दुर्जनासी संवारी. कर्म म्हणून यावं लागतं तुम्हा आम्हाला, कर्तव्य म्हणून येतो तो परमात्मा, आणि तुमची आमची करुणा म्हणून येतात ते संत.
उद्धरायाले दिन जना हो उद्धरायाले दिन जना उद्धरायाले दिन जना उद्धरायाले दिन जना उद्धरायाले दिन जना ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरायाले दिन जना उद्धरायाले दिन जना तुमची आमची करुणा म्हणून येतात ते संत ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराया आले दीन जना किंवा बुडते जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या पडती हाती म्हणून काळा असंही म्हटलेलं आहे. म्हणून संत करुणा म्हणून येतात, जंत कर्म म्हणून येतात, भगवंत कर्तव्य म्हणून येतात. मग आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय जंताचं वर्णन करतच नाही. ते पतिव्रता असल्यामुळे भगवंत किंवा भगवत मान्य संतांचं वर्णन करतात, पण ते दोन नव्हे, दिसायला दोन असायला एक आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. मग आजच्या अभंगामध्ये करुणा म्हणून येणारे ते संत आणि कर्तव्य म्हणून येणारे भगवंत. मग करुणा म्हणून येणारे संत त्यांचं वर्णन करतात का कर्तव्य म्हणून येणारा भगवंत त्याचे वर्णन करतात? अच्छा ठप्प नको होणं माय बाप. एक आनंद घ्या ना. करुणा म्हणून येणाऱ्या संतांचं वर्णन करतात का कर्तव्य म्हणून येणाऱ्या भगवंताचं करतात? हा असं बोला ना, कर्तव्य म्हणून येणाऱ्या भगवंताचं वर्णन करतात. पण मग कर्तव्य म्हणून येणारा भगवंत हा एका रूपात येतो का अनंत रूपात येतो? अनंत रूपे अनंत वेसी देखिले म्या त्यासी देखिले म्या त्यासी अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्या त्यासी देखिले म्या त्यासी हे बाप रखुमा देवर खून बाणली कैसी 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 हे देखिला माया देवाचा देव देवाचा देव देखिला माया देवाचा देव माया देवाचा देव देखिला माया देवाचा देव देवाचा देव देखिला माया देवाचा देव देवाचा देव अनंत रूपे अनंत बेशी देखिले म्या त्याशी बाप रखुमा देवर खून बाणली कैसी. देवाचे अनंत अवतार आहे. पण अनंत अवतारामध्ये सुद्धा श्रीमद भागवत महापुराणामध्ये किती अवतार सांगितले? 24 अवतार, बरोबर ना. आणि आपल्या संत मांदिक माळ्यामध्ये अंबरुषीसाठी जन्म सोसलेले दुष्ट निर्दळीले किती येतं? तिथे म्हणत असताना त्या 10 अवतार संत मालिकेमध्ये परमात्म्याचे सांगितलेले आहेत. आणि गर्ग संहितेमध्ये गर्गाचार्याने त्याचे प्रकार 6 केलेले आहेत. मोजा तुम्ही: अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णोत्तम. आणि त्याही मध्ये 2 अवतार खूप प्रधान आहे. पूर्ण दुर्जनाचा येणे करुणी संहार पूर्ण अवतार रामकृष्ण. त्या राम आणि कृष्ण या 2 अवतारामध्ये एक अवतार पूर्ण आहे आणि एक परिपूर्ण आहे. पूर्ण अवतार कोणाचा? उत्तर आहे प्रभू रामचंद्राचा. आणि परिपूर्ण अवतार कोणाचा? भगवान श्रीकृष्णाचा. आता पूर्ण आणि परिपूर्ण यातील फरक स्पष्ट करा असं जर आपण म्हणाल तर सोपा फरक स्पष्ट करा. आपल्या शाळेमध्ये परीक्षा असतो, पेपर 1 मार्क असतो, अनेक प्रश्नापैकी एक प्रश्न असतो की फरक स्पष्ट करा. तसा पूर्ण आणि परिपूर्ण यातील फरक स्पष्ट करा असं जर तुम्ही श्रोते मला विचाराल तर माझं उत्तर असं असेल: ज्याच्यामध्ये कार्य करण्याचं स्वातंत्र्य आहे, निर्णय घेण्याचं नाही, तो पूर्ण अवतार. तुम्ही मला पुरावा द्या, पुरावा दिल्याशिवाय वक्त्याने बोलू नये. बोलीला वाल्मिक तैसेची करीन, वरतून दावीन का बदलून दावीन? वरतून दावीन म्हणे नामा. म्हणजे जे वाल्मिक ऋषीने लिहून ठेवलं तसंच परमात्म्याने वर्तन केलं, त्यात थोडाही फेरबदल केलेला नाही. म्हणजे घटना दृष्टीची वेळ आलीच नाही, कारण घटनाच अशी करून ठेवली का ज्याच्यामध्ये दुरुस्त करण्याची वेळच कधी येणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
मग प्रभू रामचंद्राचा अवतार पूर्ण आहे, कारण कार्य करण्याचं स्वातंत्र्य आहे, निर्णय घेण्याचा एक छोटासा प्रसंग बघा. एक छोटासा प्रसंग असा आहे. प्रभू रामचंद्र रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई परी वचन न जाई. ते माता कैकेयीला दिलेलं महाराज दशरथाने वचन पूर्ण करण्याकरता राजगादीचा त्याग करून 14 वर्षाच्या वनवासाकरता प्रभू रामचंद्र निघतात. जानकी सीतेकडे जातात त्यावेळेला ती म्हणते, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जिथे तुम्ही तिथे आम्ही. जानकी सीतेला परवानगी भेटली. लखन धावत आला. लक्ष्मण म्हणायला लागला, दादा एक वेळेला सावली आपली छाया आपल्याला सोडून राहील, पण हा लक्ष्मण तुम्हाला सोडून राहणार नाही, मलाही परवानगी द्या. मग लक्ष्मण म्हटले ठीक आहे, पण आता तुझ्या पत्नीला सांगून ये, उर्मिलेला सांगून ये. लक्ष्मण धावत गेला आणि सांगितलं, अगं उर्मिला ऐकलंस का, मी दादासोबत 14 वर्षाकरता वनवासाला चाललो, आई बाबाची काळजी घे, मी येतो. पण ती उर्मिला म्हणायला लागली, अहो ऐकलत का, एक काम करा ना, मलाही येण्याची परवानगी द्या. म्हटले तू कशाला येते. अहो म्हटले तुम्ही दादाची सेवा करा, तुम्ही फळमुळं आणण्याला गेल्याच्या नंतर ताईची सेवा मी करेल, तुम्ही सेवा करा, मीही सेवा करेल, मलाही परवानगी द्या. लक्ष्मणाला विचार पटला. लक्ष्मण तातडीने धावत राघवाकडे आला आणि सांगितलं की उर्मिलेचं असं म्हणणं आहे, तुम्ही दादाची सेवा करा, मी ताईची सेवा करेल, तिला परवानगी भेटेल का वनवासाला येण्याची. प्रभू रामचंद्र म्हटले काही हरकत नाही, फक्त ते वाल्मिकी रामायण घेऊन या आणि वाल्मिकी रामायणातला अरण्यकांड काढा आणि त्याच्यामध्ये कोणाचा उल्लेख आहे ते सांगा. म्हटले उल्लेख तर तिघाचाच आहे, राम लक्ष्मण सीता. म्हटले आता उर्मिलेला कसं नेता, कारण उल्लेख आहे राम लक्ष्मण सीता, उर्मिलेला कसं नेता. याचाच अर्थ आहे बोलीला वाल्मिक तैसेची करेन, वरतून दावीन म्हणे नामा. म्हणून राम अवतार पूर्ण आहे, कार्य करण्याचं स्वातंत्र्य आहे, निर्णय घेण्याचं नाही. आणि कृष्ण अवतार परिपूर्ण आहे, गर्गसंहितेत वर्णन केलेलं आहे. परिपूर्णत्वम साक्षात श्रीकृष्ण नान्य एवही एक कार्यार्थम आगत्यम कोटी कार्यम चकार. परितः पूर्ण परिपूर्ण असा गोपाल कृष्णाचा अवतार आहे. ते कार्य तेच करतात, निर्णय तेच घेतात. वेळ प्रसंगी आपले निर्णय धर्माच्या आड येत असेल तर ते मोडीतही काढतात. प्रसिद्ध उदाहरण देतो. महाभारती युद्ध होण्याच्या पूर्वी गोपाल कृष्ण परमात्म्याने एक प्रतिज्ञा केली, ती आपल्या सर्वाला माहिती आहे. करी शस्त्र न धरी गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. हो की नाही. हातामध्ये मी शस्त्र धरणार नाही, फार झालं ते 4 युक्तीच्या गोष्टी सांगेन. आणि खरंच आहे, भगवंतांनी त्या 4 युक्तीच्या गोष्टी जर पांडवाला सांगितल्या नसत्या तर अधर्मावरती धर्माचा विजय झाला नसता, मग धर्मावरती अधर्माचा विजय झाला असता. आणि त्या 4 गोष्टी सांगितल्या. पहिला म्हणजे शिखंडी नावाची ढाल पुढे करायची आणि पितामह भीष्माला शिरपंजरी पाडायची. दुसरी युक्तीची गोष्ट सांगितली, अश्वत्थामा हतहा नरवा कुंजरवा, हे वाक्य बोलायचं अर्ध सत्य आणि आचार्य द्रोणाचार्य दृष्टद्युम्नच्या द्वारा संपवायचे. तिसरी युक्तीची गोष्टी सांगितली, हा बघ सूर्य आणि हा बघ जयद्रथ. आणि चौथी युक्तीची गोष्ट सांगितली, टेट फॉर टॅट, जशा तसे यथा यक्ष तथा बली. अधर्मी लोकाला अधर्माने मारणं हा सुद्धा धर्म आहे. आणि तो कर्ण संपवला, अंगराज कर्ण. आणि मग महाभारती युद्धामध्ये कोणाला विजय प्राप्त झाला, पांडवाला विजय प्राप्त झाला, कौरवाचा पराजय झाला. पण त्यामध्ये करी शस्त्र न धरी गोष्टी सांगितली, युक्तीच्या 4 युक्तीच्या गोष्टी सांगितल्या, पण अर्धी प्रतिज्ञा पुढे पूर्ण केली. करी शस्त्र न धरी, पण धरी काय धरी, शस्त्र धरी, शस्त्र म्हणून रथाचं चाकच धरी. हो की नाही. ज्या वेळेला काय आहे, परमात्म्याने इकडे प्रतिज्ञा केली, त्या भीष्म पितामहाला त्यांचं पूर्वीचं नाव देवव्रत, भीषण प्रतिज्ञा केली म्हणून त्यांचं नाव भीष्माचार्य पडलं. अजन्म बाल ब्रह्मचार्याची प्रतिज्ञा त्यांनी केली, आपल्या पित्याच्या सुखाकरता एका पुत्राने केलेला त्याग आहे. हे आपल्या भारतीय संस्कृतीचं वैभव आहे. पुन्हा नरकात त्रायतीत पुत्र हा. त्यांचं नाव देवव्रत, गंगेचा पुत्र ते, शंतनू राजाचे चिरंजीव. पण शंतनू राजाचं पुढे त्या सत्यवतीवर मन गेलं, तिच्या पित्याने शर्त घातली आणि म्हटले मग तुझ्या हिच्या पोटी आलेली संतती ती जर हस्तिनापुराच्या म्हणजे दिल्लीच्या तख्तावरती, म्हणजे त्या काळातला हस्तिनापूर जर राज्य करत असेल तर मी माझी कन्या देतो. युवराज पदाचा अधिकार पितामह भीष्माला देवव्रताला प्राप्त होता. आणि ते तिकडे गेले तर त्यांनी प्रतिज्ञा केली, माझ्या संततीची भीती वाटत असेल तर संतती झाल्याच्या नंतर त्याला म्हणतात निमित्त अपाय, नमिती कश्यपे अपाय, कारण नाशात कार्य नाशा. संतती झाल्याच्या नंतर भीती, पण मला संततीच होणार नाही, कारण मी विवाहच करणार नाही. बाल ब्रह्मचार्याची प्रतिज्ञा केली म्हणून देवव्रत नाव गेलं, भीषण प्रतिज्ञा केली, नाव पडलं भीष्माचार्य. आणि त्या भीष्माचार्याने आता दुसरी प्रतिज्ञा केली. ते भीष्माचार्य म्हणतात, आज हरी को शस्त्र न धरावू, तो लाजवू गंगा मैया को शंतनु सूत न कहावू. जर मी देवाला शस्त्र धरायला लावणार नाही तर मी शंतनूचा मुलगा स्वतःला म्हणून घेणार नाही, माझ्या गंगा मातेला कलंक लागेल. त्यांनी प्रतिज्ञा केली. आणि मग या प्रसंगात साधवया भक्ती काज नाही लाज धरीत भीष्मपण केला खरा, इकडे धनुर्धरा रक्षिले. आणि त्यावेळेला
पितामह भीष्माने असे बाण मारले. ड्रायव्हर जर कुशल असेल विठ्ठल महाराज मोठमोठे अपघात टळतात. आणि ड्रायव्हिंगचं काम करणारा गोपालकृष्ण आहे. ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू शारथी शार नरू अर्जुनेशी. आणि भगवान परमात्मा इतकं कौशल्याने संचालन करायचे की मोठे मोठे शस्त्रास्त्र दिव्य शस्त्रास्त्राचा वर्षाव पांडव पक्षातले शूरवीर करायचे. पण अर्जुनाला कुठली भीती नाही. जाको राखी साह्या मार न सके कोई जितने तारे गगन में उतने शत्रु होय कृपा करे एक रघुराज बाल न बाका होय. आणि मग पितामह भीष्माने विचार केला याला थांबवत नाही तोपर्यंत अर्जुन आपल्या हातात येत नाही. पितामह भीष्मानी तर्जनी अनामिका करंगोळी म्हणतो ना आपण, त्या इतके सुईच्या टोकासारखे बाण मारले. रक्त बंबाळ परमात्म्याचे हात झाले. परमात्म्याला तो लगाम म्हणजे स्टेरिंग एक प्रकार फिरवता येईना. आणि मग बाण सोडलेत. अर्जुन रक्ताने माखला, बेशुद्ध पडला. तिकून पितामहाचे बाणावरती बाण येतात आणि एकूण एकही बाण माझ्या अर्जुनाचा जात नाही. अरे अर्जुना बाण सोड ना, का सोडत नाही? मागे पाहतात तर अर्जुन बेशुद्ध पडलेला आहे. मग परमात्मा बेभान झाले. रथाच्या खाली उडी टाकली. मोडकर रथाचं चाक घेऊन पितामह भीष्माकडे धावलेत. पितामह भीष्मा म्हणतात देवा या क्षणाची आम्ही वाट पाहत होतो. आणि देवा खरं आहे, एका भक्ताची एक सामान्य माझी प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता तुम्ही स्वतःची प्रतिज्ञा मोडली. हे परमात्म्याने ब्रीद सत्य केलं. याचाच अर्थ परमात्मा श्रीकृष्ण हे त्यांना कार्य करण्याचंही स्वातंत्र्य आहे आणि निर्णय घेण्याचंही आहे. म्हणून परिपूर्ण आहे ते गोपालकृष्ण, पूर्ण आहे ते मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र. आता पटकन बोला, देवाचं वर्णन किती प्रकाराने करतात आजच्या अभंगात? देवाचं वर्णन करतात 4 प्रकाराने, संताचं वर्णन करतात 4 प्रकाराने. आजच्या अभंगामध्ये संताचं करतात का भगवंताचं करतात? भगवंताचं करतात. भगवंताचे अनंत अवतार आहे, त्यात 24 आहे. गर्ग संहितेत आपल्या त्या संत मालिकेत 10 आहे. गर्ग संहितेत प्रकार 6 आहे. आणि 6 प्रकारामध्ये प्रधान प्रकार किती म्हटलो आपण? 2, पूर्ण आणि परिपूर्ण. परिपूर्ण कोण मग? भगवान गोपालकृष्ण, धन्यवाद. आणि पूर्ण कोण? भगवान प्रभू रामचंद्र. म्हणून आजच्या अभंगामध्ये भगवंताचं वर्णन करतात, पण अनंत अवतारापैकी राम अवताराचं वर्णन करतात. पण राम अवताराच्या स्थूल शरीराचं म्हणजे मूर्त स्वरूपाचं करत नाही, अमूर्त स्वरूपाचं करत नाही, त्याच्या संबंधी कार्याचं करत नाही, त्याच्या संबंधीचं करतात. संबंधीचं कधी करतात तर जगद्गुरु आता बघा, तुम्ही आणखी जाणते श्रोते आहात, तुम्ही कदाचित आक्षेप घ्या. रामायण घडून गेलं 4 युगापैकी कोणत्या युगात? बरोबर आहे, त्रेतायुगात आहे ना. आणि जगद्गुरु तुकोबरायचा अवतार कोणत्या युगात? कलियुगामध्ये. मग कलियुगामध्ये असणारे तुकोबराय त्रेतायुगामध्ये घडून गेलेल्या रामराज्याचे वर्णन करतात. हे वर्णन प्रामाणिक का अप्रामाणिक? तुम्ही लाजू नका, मोकळ्या मनाने तुमच्या अंतकरणात जे आहे ते बोला. आपल्या डोक्यात कोणी धोंडा घालणार नाही, कोणी रागवणार नाही. कीर्तन आपले आनंद करताय. त्रेतायुगातले तुकोबराय, आपलं द्वापार युगातले तुकोबराय त्रेतायुगातलं रामराज्य वर्णन करतात. म्हणून हे वर्णन प्रामाणिक का अप्रामाणिक? आपल्याला वाटतं बरोबर बरोबर बरोबर, आता अप्रामाणिक वाटतं. कारण तुकोबराय त्यावेळेला असले पाहिजे ना. पण हे अप्रामाणिक कधी म्हणायचं? तुकोबराय त्यावेळेला नसेल तर म्हणायचं. तुकोबराय जर त्यावेळेला नसेल तर अप्रामाणिक म्हणा. पण तुकोबराय जर त्यावेळेला असेल तर आपण म्हणतो आमच्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं. मग जगद्गुरु तुकोबराय त्रेतायुगात होते की नव्हते? होते. काय प्रमाण आहे? जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. निद्रा करीत होतो पायी सवेची लंका घेतली ताई. निद्रा करीत होतो आणि लंका घेतली ताई. हे वानर गोवळ गाई सवे तारीत फिरत सो. बाई निद्रा करीत होतो ताई सवेची लंका घेतली ताई. वानर गोवळ गाई सवे तारीत फिरत निद्रा करीत होतो पायी सवेची लंका घेतली तई. वानर गोवळ गाई सवे चारीत फिरत असो. याचा अर्थ तुकोबराय तुका म्हणे तदी होतो आम्ही, किंवा येतो जातो आम्ही देवाचे सांगात. तुका म्हणे गात देव नाम. म्हणजे तुकोबराय त्यावेळेला होते की नव्हते? होते. कोणत्या रूपात होते? आता यांनी एकदा चिंतन थोडंसं ऐकलेलं आहे, म्हणजे आमचे रमेश महाराज पण तुम्हाला मदत करू शकतात. तुकोबराय कोणत्या रूपात होते? तर युग किती?
4 बरोबर आहे ना, 4 युग आहेत. कृत त्रेता द्वापर कली. मग 4 युग जर 4 युग आहेत तर 4 युगात देव आले की नाही? हो. मग देव आले तर देवासोबत तुकोबराय आले की नाही? हो. मग देव जर आले तर देव कोणा करता आले? एखाद्या लुंग्या सुंग्या करता मंत्री येतात का? ती मंत्री एखादी गावात आणली तर त्या ताकदीची व्यक्ती पाहिजे. तसं वैकुंठाहून परमात्म्याला धरातलावर आणायचं म्हटलं तर त्या व्यक्तीची एखादी दर्जेदार व्यक्ती पाहिजे की नाही? कुणाही करता परमात्मा येईल का? मग त्यावेळेचे एक म्हणजे दर्जेदार म्हणजे एक व्हीआयपी दुर्जन तरी पाहिजे, नाही तर व्हीआयपी सज्जन तरी पाहिजे. आता आपण व्हीआयपी दुर्जन आहे का व्हीआयपी सज्जन आहे का? दोन्हीतही नाही. लाजू नका गड्या. आपण व्हीआयपी दुर्जन म्हणण्याची ताकद आपली आहे का? उत्तर आहे नाही. बरं व्हीआयपी सज्जन म्हणावं तर त्यातही आपण बसत नाही. कारण पूर्ण सज्जन म्हणावं तर तेही आपलं अंतकरण साक्ष देत नाही, आणि पूर्ण दुर्जन म्हणावं तर तेही आपलं अंतकरण साक्ष देत नाही. मग आपण पूर्ण व्हीआयपी दुर्जन नाही, व्हीआयपी सज्जन नाही म्हणून देव आपल्याकरता येत नाही. आपल्याकरता येतात संत, तुमची आमची करुणा म्हणून. पण मग त्या काळाचा व्हीआयपी दुर्जन म्हणजे ज्याच्या दुर्जनापुढे कोणीच अतिक्रमण करू शकत नाही. आता त्याचा रेकॉर्ड ब्रेक आहे, कोणी त्याचा रेकॉर्ड मोडू शकत नाही. कोणाचा? रावणाचा. रावणासारखा दुर्जन कोण आहे हो? आता हल्ली लोक रावणाला सुद्धा सज्जन म्हणून सांगतात. का सांगतात मलाच कळत नाही. अरे जे दुर्जन आहे त्यांना दुर्जन म्हणाला तुमचं जातं काय? जे दुर्जन आहे त्यांना दुर्जनच म्हटलं पाहिजे, जे सज्जन आहे त्यांना सज्जन म्हटलं पाहिजे. दुर्जनाला सज्जन करून बोलणं अहो कितीही कडू कारलं आहे ना, तुपात तळलं गोळात घोळलं तरी ते कडू ना कडूच ना हो. कडू कारलं किती प्रयत्न केला म्हणजे गोड होईल. तसा रावण दुर्जन असल्यामुळे किती तुम्ही लेबल त्याला सज्जन लावले म्हणजे तो सज्जन होईल, तो दुर्जनच आहे. तसा रावण व्यक्ती महान आहे, हे नाकारत नाही. रावण व्यक्ती महान आहे. रावण खानदानी घराण्यातला आहे, ब्रह्मदेवाच्या परंपरेतला आहे. तो ब्रह्मदेवाचा मुलगा, तो पुलस्तीचा विश्रवस, आणि विश्रवसाचा रावण म्हणजे ब्रह्मदेवाचा पंतो आहे तो. बरोबर. सामर्थ्य सामान्य नाही त्याच्याकडे. 33 प्रकारच्या देवता, 11 आदित्य, 12 रुद्र, 8 वसु, 2 अश्विनी कुमार, अशा 33 प्रकारच्या देवतेला आपल्या बंदिवासात ठेवणारा रावण आहे. पण त्याचं सामर्थ्य असं विशेष. एक ग्रहाची बाधा आपल्याला लागली तर काय ग्रह फिरतात आपल्याला माहिती आहे. एखाद्याला एक ग्रह सुधरू देत नाही. 4-4, 5-5 वर्ष मुलगी बघतात मुलाला, मुलगा बघतात मुलीला, पण ते काही जुळून येत नाही. म्हणतात ग्रह लागलेला आहे, गुरु आहे, अमुक आहे, तमुक आहे, काहीतरी म्हणतात. मलाही त्यातलं फारसं नाही माहिती. पण मग असे 9 ग्रह, त्यातला शनी तर भयंकर आहे. पण तो शनी आपल्या आसनाखाली पालथा ठेवणारा, 9 ग्रहाच्या पायऱ्या करणारा रावण आहे. बरं भक्त म्हणावं, रावणाची भक्ती सामान्य नाही विठ्ठल महाराज. रावणाची भक्ती, रावणाकडे विचित्र विना आहे. आणि एखादी श्रुती, आपल्या एखादा तार तुटला तर आपण तिथल्या तिथं खुंटीला गुंडळून देऊ, आपण नवीन नाही लावणार. वेळ कुठं असतो तेवढा. पण रावणाने तार तुटला तर त्यांनी 72,000 नाड्यातली एक नाडी उपसून काढली शरीरात, आणि ती कसली भजन सुरू केलं. त्याचं तांडव नृत्य पहा आपण कसं भयंकर आहे. काय रावणाची रचना आहे, जटाट जूट ते पाहताना. बरं रावण पूजेला बसल्याच्या नंतर माघार न घेणार आहे. आपल्याला पुष्प नाही नसेल तर आपण म्हणतो ब्राह्मण काकाला घ्या भागून, घ्या भागून. ते ब्राह्मण काका भागून घ्यायलाच बसलेले असतात. पण ते काय बिचारे, ते तरी काय करणार. सर्व उपचारार्थी अक्षदाम समर्पे आम्ही चाललं. पण रावणाला त्याचा सहस्र दळ वाहण्याचा नियम होता भगवान शंकराला, आणि 10 दळ कमी पडले तर आपल्या मस्तकाला कमल म्हणतात. मग शील कमल त्यांनी 10 वेळेला छाटून भगवान शंकराला वाहिलं, म्हणून त्याला दशानन म्हणतात. बघा टाळ्या वाजले हो तुम्ही रावणा करता, आनंद वाटला मला. पण एवढं जरी खरं असलं तरी रावण दुर्जन आहे हे मात्र खरंच आहे. हे मात्र खरंच आहे, हे विसरून चालणार नाही. नाही तर मग एखाद्याने खूप चांगलं कर्म केलं म्हणजे ते पाहणे असं नसतं. दुर्जनाला दुर्जन म्हणायची लाज वाटू देऊ नये, आणि लाज वाटत असेल तर त्याच्या पक्षाची असली पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग रावण एवढा महान आहे, पण तरीही रावण आपण एकमेकाला भेटलो तर राम राम म्हणतो का रावण रावण म्हणतो? राम राम म्हणतो. बरं जाऊ द्या. आपलं हे हिवरे बाजार हे जगामध्ये विख्यात गाव आहे, पण आपल्या गावामध्ये हॉटेल आहे का? नाही. नाही, हॉटेल नाही तुमच्या गावात. ढाबा कसा असेल म्हणा. टपरी नाही. चौक आहे. मग रावण चौक नाव द्याल तुम्ही? नाही. रावण गाव बिलकुल नाही. ते भिगवणकडे जाताना हे काय, तेही बदलेल काही दिवसाला. अहिल्यानगर झालेलं आहे, आता छत्रपती संभाजीनगर झालं, ते दुसरं करेल ते. पण रावण गाव, रावण टपरी, रावण ढाबा, रावण चौक, रावण नाव मुलाला कोणी ठेवतं? रावण कधी म्हणतो आपण? नाही म्हणत. का बरं? रावण 2 गोष्टीत चुकला. कोणत्या? परस्त्री परधन याचा मानी विटाळ. परस्त्रीचा परधनाची अभिलाषा करणारा तो त्रेतायुगातला रावण, आणि कलियुगात जोही कोणी असेल त्याला 10 तोंड नसेल, 10 मुख नसेल, 20 हात नसेल, पण परस्त्रीकडे पाप वासने पाहत असेल आणि परधनावर झडप घालत असेल तर तो कलियुगातला कोण आहे? मोकळ्या मनाने बोला. रावण आहे. कोण आहे तो? रावण आहे. म्हणून स्वप्नातही आपण परस्त्रीची कामना करू नये आणि परधनाची कामना करू नये. एक लक्षात घ्या,
जो परस्त्रीची परधनाची कामना करतो त्याला त्याचे पाठीचे भाऊ सुद्धा सोडून जातात. बिभीषण गेला की नाही रामाकडे. पण जो परस्त्री आणि परधनाची कामना करत नाही त्याला पाठीचे भाऊ सोडून जात नाहीत नाही. पण वनातली माकडं आणि आसूल सुद्धा सहाय्य करतात. आणि वानर हाती लंका घेवविली म्हणे तुका, असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. मग असे असणारे राम ते महाविष्णूचा अवतार आहे. जसं ज्ञानोबराय महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, संत रूपात ते माऊलीच्या रूपात आले. आणि जंत म्हणजे तुम्हा मानवाच्या रूपात, देव रूपात. कारण काय आहे, आपल्या अनेक मानवाला भगवत तत्वापर्यंत घेऊन जाण्याकरता भगवंतांनी मानव रूपामध्ये घेतलेला अवतार म्हणजे राम अवतार. पण त्यावेळेला राम प्रभू रामचंद्र आले ते सामान्य करता येत नाही, ते VIP दुर्जना करता आले. म्हटलं VIP दुर्जन कोण मग आता? हा रावण आहे ना, रावणा करता आले. कारण रावणाचं मृत्यूच असं होता, नर आणि वानर या दोघांशिवाय मला तिसऱ्याने मारू नये असं वरदान. काय त्यांनी तपश्चर्या केली आपल्या महाबळेश्वरला. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. वरम गृणेश्वर, तो म्हणू लागला मला अमर करा. ब्रह्मदेव म्हटले सोडून बोला. एवढं सोडून बोला म्हणले का? अरे मीच मर काय, तुला कुठून अमरत्व देऊ? काय ते तोही पुनरावृत्तीच्या मापा सिग झाला, ज्ञानोबराय म्हणतात. मग तो ब्रह्मदेव म्हणायला लागला मीच मर काय, तुला अमरत्वाचं वरदान देऊ कसं? दुसरं काहीतरी माग. मग रावणाने आपलं डोकं चालवलं. म्हणले 10 येणार 10 चालव आणि 10 प्रकाराने चालव. माझा बाप तुझ्यापेक्षा चतुर आहे, चतुर तू शिरोमणी, तुला बरोबर तुझा निकाल तू लावणार, तू चिंता करू नको. फक्त तुला या अतिरिक्त काय मागायचं ते माग. आणि त्या रावणाने सांगितलं माझा मृत्यू झालाच तर नर आणि वानर यांच्याकडनं व्हावा. मग नर रूपात आले राम आणि वानर रूपात आले इतर देवता. तुम्ही सकळही सुरवर वेगी वारे वानर दोघे धरून या अवतार सत्य करू वचनार्थ, असं प्रभू भावार्थ रामायणामध्ये नाथबाबा देतात. आणि मग त्या रावणाकरता राम आले. आणि राम आल्याच्या नंतर काय घडलं? आता एक श्लोकी रामायण, कारण घड्याळ फार पळत आहे आणि आपल्याला पटकन राम राज्यात जायचं हे महत्वाचं आहे. त्यामुळे पटकन जाऊ आपण. एक श्लोकी रामायण, एक श्लोकी श्रीमद भागवत, एक श्लोकी पांडव प्रताप, असे अनेक ग्रंथ आपल्याला थोडक्यात दिलेले आहे सूत्ररूपाने. तर एक श्लोकी रामायण आहे. आदो राम तपवनादि गमनम हात्वा मृग कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्र तरणम लंकापुरी दहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्धी रामायणम. झपला आता. अगदी रावण आणि कुंभकर्णाचा वधही झाला. त्या बिभीषणाच्या पुष्प विमानामध्ये प्रभू रामचंद्र जानकी सीताई सहित नळनीर जामवंत सुग्रीव हनुमंत विभीषण केवट यांच्या सहित बसलेत. पुष्पक विमानाने उड्डाण केलं. मध्यंतरी ऋषीला भेट दिली, त्या केवटालाही घेतलं आणि प्रभू रामचंद्र आलेत अयोध्याला. नंदीग्रामातल्या भरताला आलिंगन दिलं. त्याचं उपोषण सोडायला त्याला सांगितलं. त्याच्या जटा आपल्या मोकळ्या केल्या. वशिष्ठ महामुनीच्या आधिपत्याखाली भगवान प्रभू रामचंद्राचं राज्य झालं. आता ती पुनरावृत्ती घेऊ आपण. पहिला कृष्ण घेतला, आता राम म्हणू. गड्यानो 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 राजा किर झाला, गड्यानो राजा किर झाला. श्रीराम सिंहासनी बैसला, श्रीराम सिंहासनी बैसला, श्रीराम सिंहासनी बैसला. राजा किरे झाला, राजा किरे झाला. श्रीराम सिंहासनी बैसला, श्रीराम सिंहासनी बैसला, श्रीराम सिंहासनी बैसला, सिंहासनी बैसला. प्रभू रामचंद्राचं राज्य आलं कधी? त्रेतायुगात. पण त्यावेळेला तुकोबराय होते. हा पुरावा पाहता पाहता आपण तिकडे रामायणही करून आलो. आता हा पुरावा पाहत असताना त्रेतायुगामध्ये जगद्गुरु तुकोबराय कोणाच्या रूपात होते? मला वाटतं सत्ययुग. सत्ययुगामध्ये एका दैत्याचा नाशा करता आलेत हिरण्यकशिपू आणि आलेत नृसिंह रूपात आणि होते तुकोबराय भक्त प्रल्हादाच्या रूपात. द्वापार युगात आले त्या कंसाचा नाश करण्याकरता. आले कृष्ण रूपात. होते तुकोबराय उद्धवाच्या रूपात. द्वारकेचे केने आलेयाची छाया विटेवर उभे राहिले पांडुरंग रूपात. तुकोबराय जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. आणि मग नामदेवाचे अवतार असणारे जगद्गुरु तुकोबराय त्रेतायुगात प्रभू रामचंद्र आले या रावणा करता. आणि रावणाचा कुंभकर्णाचा वध करून प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक झाला. तर त्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय परमात्मा राम रूपात आहे, तर तुकोबराय अंगदाच्या रूपात आहे. आणि अंगदाच्या रूपात असताना त्रेतायुगामध्ये आपल्या उघड्या डोळ्यांनी आपल्या नजरेने तुकोबरायने ते सगळं बघितलं. आणि त्रिकालदर्शी त्रिकाल त्यांची बुद्धी अत्यंत पवित्र असल्यामुळे त्रेतायुगातलं घडलेलं रामराज्य आज कलियुगात तुकोबराय. हे बघा, आपला
आपल्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहे हो की नाही? आणि त्या मोबाईलमध्ये प्रत्येक दोन गोष्टी असतात. काय मोबाईलचं घडलं का काही? मला ते पण कळालं नाही, पण इकडे लक्ष द्या. आपल्याकडे प्रत्येकाकडे काय असतो? मोबाईल. त्या मोबाईलमध्ये दोन गोष्टी प्रधान असतात साहेब. एक असतं हँडसेट आणि दुसरं असतं त्यातलं सिम कार्ड. मग आपण हँडसेट बदलतो का सिम कार्ड बदलतो वेळेत? जर मोबाईल हरवलाच आपला तर आपण कशाचा लवकर तात्काळ मिळवतो? काय मिळवतो त्यावेळेला? सिम मिळवतो, कारण नंबर सगळीकडे गेलेला असतो ना. सिम कार्ड बदलत नाही, आपण हँडसेट बदलतो. मग तो नोकियाचा असेल, ओप्पोचा असेल, ॲपल असेल, काय काय आता मलाही त्यातलं फारसं नाही माहिती, पण बदलतो. मग ज्याचा हँडसेट कसा, ज्याचा पैसा जसा तसा हँडसेट. तसा हा हँडसेट आहे. कोणाला 2 पायाचा असतो, कोणाला 4 पायाचा असतो, कोणाला 8 पायाचा असतो, कोणाला 16 पायाचा असतो, कोणाला पायच नसणारा सरपटणारा असतो. हो, याच्यातही पुण्य जसं तसा हँडसेट भेटतो. पाप जसा असेल तसा हँडसेट भेटतो. खालचे चतुष्पाद असे खालचे भेटले तर ते पाप अधिक आहे, वरचे देवाचे भेटले तर पुण्य अधिक आहे, आणि मध्ये इथे आलो का मिश्र आहे, पाप पुण्याचा खिचडी आहे. मग तो मनुष्य देह भेटतो. आणि मग त्याच्यामध्ये हे देह बदलतात हँडसेट रूपी, पण त्यातलं सिम कार्ड म्हणजे सूक्ष्म देह तोच असतो. आणि तो सूक्ष्म देह तुकोबरायाचा 4 युगात तोच आहे. त्यामुळे त्रेतायुगात अंगदाच्या रूपात असताना ज्या काही सगळ्या घटना त्या सिम कार्डमध्ये, आपल्या मेमरी कार्डामध्ये अगदी ते बसलेले आहेत, त्यामध्ये ऍड केलेल्या आहेत, त्याच आता त्रेतायुगामध्ये तुकोबराय रूपी हँडसेटमध्ये ते सिम टाकलेलं आहे. आणि त्या सगळ्या घटना ओपन झाल्यात. आणि त्या तुकोबरायांनी प्रत्यक्षिक सगळ्या आपल्या असणाऱ्या भक्त मंडळीला दाखवल्यात. आणि त्यांनी सांगितलं ज्या वेळेला ते रामराज्य आलं त्यावेळेला आम्हाला कुठली उणीव राहिली नाही. का राहिली नाही? अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगतात, झाले राम धरणे धरे होईला धरणी धरी गाई बोलल्या म्हैसी धरणी धरी पिके गाई. ओळल्या म्हैसी धरणी धरी पिके गाई. ओळल्या म्हैसी झाले राम राज्य काय उणे आम्हाचे धरणी धरी पिके गाई. उडल्या माझे धरणी धरी पिके गाई. झाले राम राज काय बोलले आम्हाची धरणी धरी पिके गाई. बोलल्या म्हैसीला धरणी धरी पिके गाई. ओळल्या म्हैसी. त्रेतायुगामध्ये अंगदाच्या रूपात असताना जे तुकोबऱ्यांनी रामराज्य अनुभवलं ते कलियुगामध्ये आपल्याला आजही आनंदी जीवन जगायचं असेल. मला वाटतं रामरायाने सगळेच आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवलेले आहे. जगामध्ये गुणाची पूजा होती का अवगुणाची पूजा होते? म्हणजे गुणाची पूजा होते का अवगुणाची निंदा होते? माझं वाक्य पुन्हा एकदा बोलू. जगामध्ये गुणाची पूजा होते का अवगुणाची निंदा होते? दोन्ही खरंच आहे. असं यावेळेला उत्तर देत हा दोन्ही खरं आहे. गुणाची पूजाच होते ना अवगुणाची निंदाच होते. कारण गुणाची पूजा काय होते तर व्हावा वाटे जना तुका म्हणे साठी गुन्हा. आणि अवगुणाची निंदा काय होते? कारण अवगुण नको आहे. मग गुणाची पूजा होते आणि अवगुणाची निंदा होते. जगातले सगळेच दिव्य सद्गुण एका ठिकाणी पाहायचे असेल तर कोण पाहावा? वाह, धन्यवाद. प्रभू रामचंद्र पाहावे. जगातले सगळे सद्गुण त्या ठिकाणी आहे. एका पित्याने आपल्या पुत्रासोबत कसं वागावं शिकवणारे राम आहे, बरोबर. एका राजाने आपल्या प्रजेसोबत कसं वागावं शिकवणारे राम आहे. एका पतीने आपल्या पत्नीसोबत कसं वागावं शिकवणारे राम आहे. भगवंताने आपल्या भक्तासोबत कसा व्यवहार करावा हे शिकवणारे राम आहे. एका मित्राने आपल्या मित्रासोबत मैत्री कशी निभवावी हे सांगवणारे राम आहे. पुढे बोलू, एका शत्रूसोबत शत्रुत्व कसं निभावावं हे सुद्धा सांगवणारे राम आहे. विठ्ठल विठ्ठल. एका पतीने आपल्या पत्नीसोबत कसं वागावं हे शिकवणारे राम आहे असं मी का बोललो? आमच्या माता वर्गाला तुम्ही विचारा, एकदा विवाहित झाल्याच्या नंतर आपल्या पतीकडनं सगळ्यात मोठी दिव्य अपेक्षा तिची काय असते? माझं मत आहे, पटलं तर स्वीकारा नाही तर सोडून द्या. आपल्या पतीने फार व्यवस्था नाही दिली पण अवस्था असली, फार पात्र नाही दिले तरी त्याची पात्रता असावी, फार व्यवस्था त्याच्याकडे नसली तरी त्याची अवस्था असावी, फार सुविधा त्याच्याकडे नसल्या तरी त्याच्याकडे समाधान असावं. आणि ते पात्र नाही पण पात्रता, चूक नाही पण सुविधा नाही पण समाधान, व्यवस्था नाही पण अवस्था,
हे त्या पतीच्या जीवनात तिच्या तेव्हाच पाहायला भेटेल त्यांनी रावणाचा आदर्श घेतल्याच्या नंतर नाही, रामाचा आदर्श घेतल्याच्या नंतर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचं काय असेल तर एका पतिव्रता माऊलीला आपल्या पतीकडनं एकच अपेक्षा असते की स्वप्नात सुद्धा आपला पती आपलाच असावा. ही अपेक्षा असते. आपला पती कोणाचा असावा? आपलाच असावा. म्हणजे परस्त्रीचा विचार तिने स्वप्नातही करू नये. भगवान प्रभू रामचंद्र यांचे वडील पिताश्री, नाव दशरथ त्यांचं, आणि त्यांना बायका किती? बायकांना सांगता येईल तुम्हाला? बरोबर बोला ना. किती? 3. 1 कौशल्य, बरोबर 2 सुमित्रा, 3 काही. पण तुम्हाला वाटतं ह्या 3च आहे? ह्या 3 पट्ट राण्याची नाव आहेत. तशा 700 आहेत. किती आहेत? 700 आहेत. विचार करा, ज्याच्या पित्याला 700 बायका आहेत त्याला 7 केले असतात तर कोणी प्रतिबंध केला असता का? राजे होते ना ते. बरं, राजे शिवछत्रपतीच्या काळापर्यंत बहुपत्नी पद्धत नव्हती का आपल्याकडे? त्यांना प्रतिबंध केला असता का कोणी? पण केली का त्यांनी? नाही. एक बाणी, एक वचनी, एक पत्नी, मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र आपण म्हणतो. जानकी सीतेपेक्षा वयाने मोठ्या आहेत त्या माता म्हणतात, तिच्या समवयस्क आहेत त्याला भगिनी म्हणतात, आणि तिच्यापेक्षा धाकल्या आहेत त्यांना आपले कन्या म्हणतात. म्हणजे सगळ्या आई आणि जानकी सीताच बाई, त्याच्या अतिरिक्त दुसऱ्या बाईकडे बाई या भावनेने पाहत नाही, तो राम आहे. आणि पहिल्याच दिवशी वचन देतात, तुझ्या अतिरिक्त परनारीचा विचार मी स्वप्नातही करणार नाही. मला सांगा, प्रत्येक पुरुषाने जीवनामध्ये विवाह झाल्याच्या नंतर तरी किमान आपल्या पत्नीला जर हे वचन दिलं, स्वप्नात तरी घटस्फोट करण्याचा विचार ती माऊली करेल का? कधीच करणार नाही. म्हणजे पत्नीसोबत वागावं कसं हे शिकवणारा राम आहे. आपल्या पित्यासोबत पुत्राचा धर्म काय असतो हे शिकवणारा राम आहे. आजची पुत्र बऱ्याच वेळेला ते औरंगजेबचा आदर्श घेतात. म्हणजे तो औरंगजेबाने काय केलं, बापाला बऱ्याच परिवाराला संपून तो गादीवर बसला, दिल्लीच्या तख्तावरती बसला. पण आपल्या पित्याच्या सुखाकरता, आपल्या पित्याच्या वचनाकरता जे पाऊल राजगादीवर पडणार होते ते राजगादीचा त्याग करून 14 वर्ष वनवासाला जातात. हे शिकवणारा कोण आहे? रामच आहे. म्हणजे पित्याने आपल्या पुत्राने आपल्या पित्याकरता किती बलिदान केलं पाहिजे हे सांगणारा रामच आहे. आपल्या गुरु करता साक्षात परब्रह्म आहे. पण साक्षात परब्रह्म असताना कुलगुरु वशिष्ठाची आणि विद्यागुरु विश्वमित्राची एखाद्या सामान्य शिष्याला लाजवेल अशी सेवा करणारा कोण आहे? रामच आहे. पण मैत्री, हे बघा, सगळ्या गोष्टी काही बघून केल्या जातात. मैत्री कोणाची होऊ शकते? कोणासोबत? फक्त समानशीलेषु व्यसनेषु सख्य. त्या रामरायांनी एका वानरासोबत मैत्री केली हो, आहे ना. वानर, तोही वानर म्हणजे वानर राम, आणि केली वानरासोबत मैत्री, आणि ती मैत्री निभवून दाखवली. कोणासोबत मैत्री केली? हनुमंत आपल्या त्या प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवासोबत, बरोबर ना. आणि सुग्रीवासोबत मैत्री केली त्यावेळेला त्याची, दोघांचं दुःख सारखं आहे. त्याची बायको पळून नेली, त्याची बायको ताब्यात घेतली ते वालीना, आणि याची पत्नी नेलेली आहे रावणाने. तोही राज्यातून बेदखल आहे आणि हे राज्य पित्याकरता सोडून आलेले आहे. जंगलात दोघांची मैत्री झाली अग्नीच्या साक्षीने. परंतु प्रभू रामचंद्र मित्र त्याला म्हणतात. मित्र केला महाबळी सांगाते नाही अंतकाळी, संकटकाली तो मित्र नसतो. आमचे सद्गुरू डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबांचे एक वाक्य आहे, वी आर फ्रेंड टू बॉडी बट वन हार्ट. ज्यांचे शरीर 2 असतात आणि हृदय 1 असतात त्याला मित्र म्हणतात. आणि असे मित्र प्रभू रामचंद्र त्या सुग्रीवाचे झालेत. आणि त्या काळात जानकी सीतेचं दुःख विसरलेत. त्या वालीला पहिला संपवला, किष्किंधेचं राज्य सुग्रीवाला दिलं, त्याची पत्नी उर्मिला त्याला प्राप्त करून दिली, 4 वर्षे त्याला राज्याचा उपभोग घेऊन दिला, आणि मग जानकी सीतेची शोधाची मोहीम आखली. हा राम आहे. म्हणजे एका वानरासोबत मैत्री केली आणि ती शेवटेला नेऊन दाखवली, तो राम आहे. बरं, रामासारखा शत्रूही दुसरा कोणी नाही. शत्रुत्व, खरं सांगा, शत्रुत्व 4-4 पिढ्या जपायचं असतं गाव. अरे मेला म्हणजे संपला, तरी शत्रुत्व जपवायचं असतं. ज्या वेळेला रावण धारातीर्थी पडला रणांगणामध्ये, त्यावेळेला लक्ष्मणाला बोलवलं, जा म्हटले त्याच्याकडनं 4 गोष्टी शिकून ये. कोणाकडनं? रावणाकडनं. लक्ष्मण म्हटला, दादा तुम्ही नेमकं काय काय का बोलायला काय लागलं? अरे मी खरं सांगतो म्हटले, जरी तो दुर्जन आहे पण त्याच्याकडे ज्या 2 गोष्टी आहेत त्या शिकण्यासारख्या आहेत. म्हणजे तो रावणाकडे जा. काय 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 देवा असं का बोलता? अरे म्हटले, आमरणांत वैराणी, मरेपर्यंत वैर असतं. एकदा तो धारातीर्थी पडला तो वैर संपलं, हे राम सांगतात. लक्ष्मण गेला, लक्ष्मणाला रावणाने सांगितलं की हे लक्ष्मणा लक्ष देऊन ऐक, तुम्ही लक्ष देऊन ऐक, हे लक्ष्मणा लक्ष देऊन ऐक, मी तुला सांगतो, माझ्या अनुभवाने सांगतो, मी फार महान सगळ्या बाबतीत, पण मला या धारातीर्थी या रणांगणात धुळखात पडावं लागलं. याचं एकच कारण आहे, मी परस्त्री आणि परधनाची अभिलाषा केली.
तू तर करणारच नाही, पण तुझ्या माध्यमातून मी जगाला सांगू इच्छितो का जोही कोणी या कराल विकराल कलिकालामध्ये इथून पुढे किती युग होतील, जो परश्री आणि परधन याची अभिलाषा करेल त्याचा रावणच होणार आहे आणि त्याचा अंत माझ्यासारखा बिभत्स क्रूर निर्णय होणार आहे. हे रावण लक्ष्मणाच्या माध्यमातून त्याही काळात सांगतो. मग रावणाचा अनुभव घेऊनच आपण सावध व्हायचं का न घेता सावध झालेलं बरं? नाही म्हणले आम्ही तसा अनुभव घेऊन मग पाहू. मरा मग विठ्ठल 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 विठ्ठल. असं सर्व बाबतीत महान असणारा जो रावण आहे, आपलं राम आहे, त्या रामाचं राज्य तुकोबराने त्रेतायुगात अनुभवलं आणि त्रेतायुगात अनुभवून आपल्याला सांगितलं. झाले राम राज्य काय ऊने आमासी, झाले राम राज्य काय ऊने आमा, झाले राम राज्य काय ऊने आमासी, झाले राम राज्य काय ऊने आमासी. धरडी धरी पीक गाई ओढिल्या म्हैसी, पीक गाई ओढिल्या म्हैसी, राम वेळोवेळा आम्ही गावोवी, राम वेळोवेळा मी गावोवी, धरडी धरी पीक गाई ओढिल्या म्हैसी, ओढल्या म्हैसी, राम वेळोवेळा तळिता कांडिता जेविता गे बाईये, बाईये 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 तळिता कांडिता जेविता गे बाईये, दडिता कांडिता जेविता गे बाईये, बाईये बाई. दडिता कांडिता जेविता गे बाईये, बाईये बाईये. दडिता कांडिता जेविता गे बाईये, जय हो माऊली, जय हो. बाईये बाईये. दळिता कांडिता जेविता गे बाईये. राम नामाच्या ओव्या आम्ही वेळोवेळी गाणार. राम राज्य आलं, धरणी भरभरून पीक देऊ लागली, गाई म्हशी विपुल प्रमाणात दूध देऊ लागल्या. आता कुठली प्रकारची उणीव कमतरता राहिली नाही. आणि हे रामराज्य येण्याकरता, रामराज्यात आल्याच्या नंतर रामराज्यामध्ये सुख भोगण्याकरता कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. राम नामाच्या ओव्या आम्ही वेळोवेळी गाणार. कधी गाणार तर दळण दळत असताना, उखळामध्ये कांडण काम करत असताना आणि जेवण जेवत असताना राम नामाच्या ओव्या गाणार. का गाणार याचं कारण राम नामाच्या ओव्या गायल्याच्या नंतर आमच्या जीवनामध्ये दोन लाभ होणार आहे. अनिष्टाच्या निवृत्तीचे दोन लाभ म्हणजे स्वप्नातही स्वप्नीतही दुःख कोणी न देखे डोळा आणि नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. आमच्या जीवनामध्ये स्वप्न खरं खोटं असतं, पण स्वप्नात स्वप्न वाटत नसतं. जरीही स्वप्नात स्वप्न वाटलं नाही तरी स्वप्नच असतं, हे जागं झाल्यावर कळत असतं. आणि ज्या वेळेला आम्ही जागं होऊ त्यावेळेला आम्हाला कळलं हे जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ म्हणून चिंती चरण कमळ रखुमा देवरू विठ्ठलाचे. असं आहे. समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, पण स्वप्नही खोटं आणि स्वप्नात झालेलं दुःखही खोटं. पण खोटं सुद्धा दुःख आमच्या जीवनात राहणार नाही आणि काळाची भीती आमच्या जीवनात राहणार नाही, कारण राम नामाच्या ओव्या आम्ही गाणार. आणि तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. आपुलं सुख म्हणजे ब्रह्मानंद. राम साक्षात परब्रह्म आहे आणि ब्रह्मानंद हा तीन परिच्छेद रहित आहे. न व्यापित्वात देशतो आणतो, नित्यत्वात नापी कालत, न वस्तुतोपी सर्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मणी त्रिधा. तो सर्व देशात आहे म्हणून देश परिच्छेद नाही, सर्व कालात आहे म्हणून काल परिच्छेद नाही, सर्व वस्तूत आहे म्हणून वस्तू परिच्छेद नाही. देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळा विश्वाकार. तो राम कणाकणात आहे.
म्हणून त्याला देश परिच्छेद नाही. तो क्षणाक्षणात आहे म्हणून त्याला काळ परिच्छेद नाही. आणि तो मनामनात आहे म्हणून त्याला वस्तू परिच्छेद नाही. असा देश काल वस्तू परिच्छेद रहित असणारा राम सुखरूप आहे. आणि त्या रामाने आपल्याला त्याचं स्वरूप दिल्याच्या नंतर आता गर्भवासा येणे जाणे खुंटले नसपणारा आवर्तते नसपणारा आवर्तते अत्र एव समिवेलेंते अशी स्थिती आम्हाला प्राप्त झाली. म्हणून आम्ही काय करणार? राम वेळोवेळा आम्ही गाऊवी दळिता कांदिता दयता आना जय हो. दयता का वा वा वा. दयता दयता कांदिता दयता कांदिता दयता कांदिता दयता कांदिता दयता कांदिता दयता कांदिता जीविता गे पायी बाई बाई रे भी बाई दलिता कांदिता जेविता के बाई ये कांडिता देविता गे पाय दळिता कांडिता देविता गे राम वेळोवेळा आम्ही गाऊवी राम वेळोवेळा आम्ही गाऊवी गाऊवी गाऊ. एक मिनिट घेतो आणि थांबतो. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी म्हणत असताना राम हा कोणत्या सत्तेतला आहे? पारमार्थिक सत्तेतला. वेदांत मी सांगितलं नाही पण थोडाही नाही सांगितलं मला झोप येणार नाही म्हणून एक मिनिट घेतो. 3 सत्ता असतात. एक पारमार्थिक सत्ता, 2 व्यावहारिक सत्ता आणि 3 प्रातिभाषिक सत्ता. आपल्याला 3 अवस्था आहे: जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. माऊलीची ओवी 7ची पुढती विराज जरी नाही येतात स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येतात. सुषुप्तीची सत्ता आहे पारमार्थिक, स्वप्नाची सत्ता आहे प्रातिभाषिक आणि जागृतीची सत्ता आहे व्यावहारिक. दिसायला 3 आहेत, मोजायला 2 आहेत, असायला 1 आहे. रंगनाथ गुरुजी परभणीकरांची भाषा आहे वेदांतातली. दिसायला 3, मोजायला 2 आणि असायला 1. दिसायला 3 आहेत, माया, ब्रह्म आणि जगत. जगतात दिसायला 3 असले तरी मोजायला 2च आहे. मोजायला 2 कोण? माया आणि ब्रह्म. दिसायला 3 कोण? माया, ब्रह्म, जगत. मायाला म्हणतात महत ब्रह्म, ब्रह्माला म्हणतात बृहन्नाथ ब्रह्म आणि त्या दोघांपासून निर्माण झालेले जगत. जगतामध्ये 5 गोष्टी: अस्थि, भाती, प्रिय, नाम आणि रूप. त्यामध्ये काही लेकरं आईवर जातात, काही लेकरं बापावर जातात, काही लेकरं आई बापावर जातात, काही दोघावर जात नाही. कुठे जातात मलाही मेळ लागला नाही. मी सांगू कसं तुम्हाला, खरंच नाही लागलं. तर रावण नावाचा जो मुलगा आहे तो आई बापावर गेला. कामुकता आईची त्या कैकशीची आहे आणि तपोनिष्ठा बापाची विश्रवासाची आहे. तो आई बापावर गेला. बरोबर की नाही? बिभीषण बापावर गेला, तो हवपत झाला. शिरूपणखा आईवर गेली, कार्टी ती जशी त्यांच्याकडे गेली तशी रामाकडे आली. मी कुवारी आहे म्हणते, तिला एक मुलगा आहे, लवाड आहे. मग ती कार्टी आईवर गेली, तो बिभीषण बापावर गेला. रावण आई बापावर गेला. कुंभकर्ण दोघांवर गेला नाही. कुठे गेला अजून मलाही मेळ लागला नाही. माझा तेवढा अभ्यास झाला नाही, कोणाचा असेल तर सांगा. तसं हे जगतरूपी बाळ आहे. हे जगतरूपी बाळ हे आईवर गेलं का बापावर गेलं का आई बापावर गेलं? महत ब्रह्म हे याचा पिता आहे. क्षमा करा, महत ब्रह्म ही माता आहे माया या जगाची. बृहन्नाथ ब्रह्म या जगताचं पिता आहे. ब्रह्म पिता आहे म्हणजे ईश्वर. ब्रह्म शब्द ईश्वर अर्थाने घ्यायचा वाच्यार्थाने. जेणे हे विश्व निर्मिले तो पिता आहे. माया माता आहे.
मायारूपी मातेचे या जगतरूपी बाळात 3 गुण आहे, 2 गुण आहे, नाम आणि रूप. आणि ब्रह्मरूपी ईश्वररूपी पित्याचे, ब्रह्मरूपी पित्याचे या बृहन्नाथ ब्रह्म त्या पित्याचे या जगतरूपी बाळात 3 गुण आहे, अस्ति भाती प्रिय. मायेचे मायेला द्या म्हणजे आईची आईला द्या, बापाचे बापाला द्या. जगात किती गोष्टी? 5. अस्ति भाती प्रिय, नाम आणि रूप. अस्ति भाती प्रिय हे ब्रह्माला पित्याला द्या, नामरूप मातेला द्या, मायेला द्या. जगत संपलं. म्हणून दिसायला जरी 3 असले तरी मोजायला 2च आहे. आणि मोजायला 2 माया आणि ब्रह्म, आणि असायला एकच आहे बृहन्नाथ ब्रह्म. एकमेवा द्वितीय ब्रह्म न नास्ति किंचन हि किंचनापि नाना नास्ति किंतु एकमेवा द्वितीय ब्रह्म असते. ते ब्रह्मच आहे. तुका म्हणे तूच खरा इरवाऊगा पसारा. ते ब्रह्म सत्यम जगन्मित्या जीव ब्रह्मयो नापरा. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामे यदुक्तम ग्रंथ कोटिबी ब्रह्म सत्यम जगन्मित्या जीव ब्रह्मयो नापरा. ते ब्रह्म सत्य आहे, सगळं जगत मिथ्या आहे. आणि मग ते जगत मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे. हे कपाळ तुमचं आहे पण कुंकू यांचं आहे, हो की नाही? गळा तुमचा आहे, मंगळसूत्र यांचं आहे. तसं दिसायला माया आहे, असायला परब्रह्म आहे. आपण हात लावतो मातीला म्हणतो घट, पाहतो तंतुला म्हणतो पट, तसं पाहतो देवाला, परमात्म्याला, ब्रह्माला म्हणतो जगत. आणि त्या राम ब्रह्म म्हणजेच राम. आणि त्या रामाने आपलं सुख देणं म्हणजे आपल्याला ब्रह्मरूप करून टाकणं. आणि एकदा ब्रह्मरूप झाला का मग तया गर्भवासा हे निजाने खुंटरे. अशी स्थिती म्हणजे 3ऱ्या चरणात शोकनाश आहे, 4थ्या चरणात आनंद वापते, 1ल्या चरणात विषय आहे, आणि 2ऱ्या चरणात अधिकारी आहे. अभंग संपला, कीर्तनही संपलं, वेळही झाला. असं यथाशक्ती यथामती यथाकाल शक्तीम कालम मतीम अनतिक्रम्य अशा पद्धतीने आपण सर्वजण खेळीमेळी सेवा करण्याचा प्रयत्न केला. आपण सर्व ज्येष्ठ नागरिक, माझ्या माता भगिनी, हे सर्व माझे साथसंगत करणारे गुणीजन, आणि आपलं आदर्श गाव हिवरे बाजार, त्यातील आदर्श आपल्या गावाचा जगात नेऊन ठेवणारे हरिभक्तपरायण आपले पवार माऊली, आणि आपण सर्वच आपल्या सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान परमात्मा प्रभू रामचंद्राच्या चरणी ही शब्द सुमन आपण सर्व समर्पित करू. आणि माझे गुरुबंधू हरिभक्तपरायण कन्हैया माझा, त्यांना मी अंतकरणापासून धन्यवाद देतो की हे गाव पाण्याची संधी मला त्यांच्यामुळे आपल्या वतीने लाभलेली आहे. पुनश्च एकदा सर्वांना अंतकरणात धन्यवाद देतो. आता मधलं भजन, शेवटचे भजन, सगळी भजन आपण एकदा घेऊ. वर हात करा बघू एकदा सगळ्यांनी. ते हार घालणारे कोण आहेत पुढे आपण कर. वर हात, वर हात, सगळ्यांनी बोलायचं. हरी विडोबा रखुमाई हो रखुमाई, हरी हरी हो रखुमाई, हरी हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. टाळी टाळी सर्वांनी. हा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. 1 मिनिट वर हात खाली करायचे नाही. 1 मिनिट वर 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 सर्वांनी. आमच्या ते बघा माता भगिनी आमच्या तिकडे बसले, त्यांनी सुद्धा वर हात केले सगळ्यांनी. आणि 1 मिनिट करता 2 तास झालं मी बडबड करतो. महाराज आमचे गोड जीवाचं रान करून वाजवतात. ही मंडळी गोड गातात. तुमच्या बिंबीचे देताला काही धक्का आहे का? वर हात करा. हा. आणि मग आता काही नाही, 1-2 मिनिटं करता माझ्या माता भगिनी सगळ्या म्हणतील विठ्ठल महाराज नामदेव जनाबाई, आणि आपण सगळे पुरुषांनी म्हणायचं सोपान काका मुक्ताबाई. आवाज मात्र दणदणीत खणखणीत आला पाहिजे. आणि तुमचा आवाज चांगला दणदणीत आला. आळंदीचे ज्ञानोबराय, वैकुंठात ते तुकोबरायांनी सुद्धा म्हणावं आ हा हा हिवरे बाजार खरंच भजनाचा बाजार येते. काय गोड भजन असं वाटलं पाहिजे. त्यांनी वरून आपल्याला आशीर्वाद द्यायला पाहिजे, आणि आपल्या गावातला आदर्श आणखी दूर दूर पर्यंत गेला पाहिजे अशी प्रार्थना करू. मात्र बिंबीच्या देठापासून भजन करा. वर हात. अरे वा. हा, सगळ्या माता म्हणतील नामदेव जनाबाई, सगळे पुरुष म्हणतील सोपन काका मुक्ताबाई. आळस कोणी नामदेव जनाबाई सोपन काका. होय 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 होय. एक मिनिट. हात वर हात खाल्ले. झालं. खरं सांगा पुरुष मंडळी, तुम्हाला तुमच्या आईबापाची शपथ आहे, कीर्तनातला बाळ बोलू नका. याचा अर्थ नंतर बोला असा त्याचा अर्थ नाही, पण किंवा इथे बोलू नका. खरं सांगा आवाज कोणाचा जास्त आला? बाई सोपन काका. होय होय. आमच्या पुरुषाचा आवाज वाढला. महिला मंडळ आवाज. वा 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 वा. टाळी टाळी. हा हा हा. रमेश महाराज, मयूर महाराज, विठ्ठल महाराज. नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई काका मुक्ताबाई. हे नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई काका मुक्ताबाई. माऊली 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 माऊली. आता तिकडे कोपऱ्यात चाललो होतो, कोणाचा आवाज जास्त आला.
खरं सांगतो, पुरुषांचाही आवाज खूप सुंदर आला, महिलाचाही खूप सुंदर आला, कोणालाही राग नको. खरंच आवाज सगळ्याचा चांगला, त्यामुळे सगळ्याला अंतकरणापासून धन्यवाद देऊन चिंतन सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले कुणी विडेवा पुढे करा क्षमा पराध महाराज नाही विचारिला अधिकार आपला क्षमा पराध महाराज हा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा पराध महाराज ज्ञानदेव तुकाराम